सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना अक्षरशः अंधाराशी झुंज द्यावी लागली। अंत्यविधीच्या ठिकाणी असलेले 6 दिवे बंद पडले असल्याने नातेवाईक व उपस्थित नागरिकांना मोबाईल टॉर्च आणि रिक्षांच्या हेडलाईटच्या उजेडात विधी पार पाडावा लागला। या घटनेनं प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मोदी स्मशानभूमीत अनेक वेळा प्रकाश योजनेतील तांत्रिक बिघाडामुळे अंत्यविधी करताना अडचणी निर्माण होत आहेत। दिवे बंद पडल्याने वातावरण अधिकच शोकाकुल होते आणि मृतांच्या नातेवाईकांना अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतो। समाजसेवक निलेश संगेपाक यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत सांगितले की महानगरपालिका जिवंत नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे। मृत्यूनंतर देखील स्मशानभूमीत योग्य सुविधा न देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी असे त्यांनी सांगितले। स्थानिक नागरिकांनीही यावर संताप व्यक्त करत स्मशानभूमीत योग्य दिवे, पिण्याचे पाणी, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन या सुविधा नियमितपणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी निलेश श्रीनिवास संगेपाक। आज आम्ही आमच्या एका जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी मोदी येथील स्मशानभूमी येथे आलो होतो। येथे आले असता आमच्या असं निदर्शनात आलं की अंत्यविधीच्या ठिकाणी जे काही 6 लाईट उपलब्ध आहेत ते 6च्या 6 लाईट बंद अवस्थेमध्ये आहेत। अक्षरशः अंत्यविधीच्या वेळी जे विधी करायच्या होत्या त्यावेळेस लाईट अपुरी पडल्यामुळे नागरिकांना स्वतःच्या मोबाईलचा टॉर्च आणि आम्हाला एका रिक्षाचं टॉर्च लाईट तिथे सुरू करून ती रिक्षा थांबवून ठेवावी लागली। तर हे अतिशय लाजिरवाणी, निंदनीय आणि निषेधार्ह बाब आहे। महानगरपालिकेचे अधिकारी, महानगरपालिका नागरिकांना तर मूलभूत सुविधा पुरवू शकतच नाही आहे, परंतु मृत्यूनंतर देखील ज्या काही मूलभूत गरजा आहेत, ज्या काही सुविधा आहेत ते सुद्धा पुरवण्यामध्ये महानगरपालिका अपयशी ठरत आहे। तर हे अतिशय निषेधार्ह बाब आहे। महानगरपालिकेने तात्काळ या बाबीकडे लक्ष देऊन स्मशानभूमी येथील ज्या काही लाईटी आहेत ते सुरू केल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे। धन्यवाद।